नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे रागिनी आकाशचं अभिनंदन करत असते. कारण आकाशला एवढा मोठा पुरस्कार जाहीर झालेला असतो. त्यामुळे इथे रागिनी त्याला मिठी मारते आणि म्हणत असते की आकाश, तुझं खूप खूप अभिनंदन. हे सगळं तू डिझर्व करतोस. हे सगळं आजवरच्या मेहनतीचं फळ आहे. तुला माहिती आहे का, तुझ्या आयुष्यामध्ये इतकी संकटं आली, पण तू कधीही ऑफिसकडे दुर्लक्ष केलं नाहीस. आपल्या कामाकडे तू नेहमी लक्ष दिलंस आणि त्यासाठी मेहनत केलीस आणि म्हणूनच तुला हा पुरस्कार जाहीर झालाय. तुझ्या आजवरच्या मेहनतीचं फळ मिळालंय तुला, असं रागिनी आकाशला म्हणत असते. पण हे सगळं ती मनापासून काही बोलत नसते. अगदी नेहमीप्रमाणे नाटकच करत असते. तेव्हा मानसी म्हणत असते, भाऊजी खरंच म्हणजे आपण एवढे सगळेजण तणावाखाली आहोत. पण या सगळ्यामध्ये एक आनंदाची गोष्ट कळली आणि बघा ना, घरामध्ये कसा उत्साह आला. म्हणजे टेन्शन्स तर आहेतच, पण निदान थोडाफार आनंद तरी आपल्या सगळ्यांना मिळाला. तेव्हा अथर्व म्हणतो, हो ना, आणि आजच्या अशा आनंदाच्या क्षणामध्ये जर इतका मोठा सत्कार आपल्या आकाशला मिळाला आहे, तर इथे आजी असती आणि त्याला थोरा मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला असता तर आणखीन मज्जा आली असती ना. तेव्हा रागिनी म्हणते, अरे मी आहे ना इथे मोठी, मी त्याला आशीर्वाद देते अगदी मनापासून. तेव्हा इकडे अथर्व म्हणतो, आई अगं तू आहेसच गं, पण जर बाबा आणि आजी असते तर त्या दोघांनीसुद्धा इथे आकाशला आशीर्वाद दिला असता, त्याचं अभिनंदन केलं असतं. तेव्हा इथे पौर्णिमा येते आणि म्हणत असते, अरे हो रे, तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आनंद झाला आहे की आकाशला इतका मोठा आता पुरस्कार जाहीर झाला आहे. पण ज्याला पुरस्कार मिळणार आहे त्याच्या चेहऱ्यावरती तर मला अजिबात आनंद दिसतच नाही आहे. हो ना रे आकाश, कारण हा पुरस्कार फक्त आकाशला जाहीर झालेला नाही आहे, तर त्याच्याचबरोबर डॉक्टर संकर्षण अधिकारी यांनासुद्धा हा पुरस्कार जाहीर झाला आहे आणि त्याच्यामुळेच इथे आकाशला वाईट वाटत असेल. हो ना, कारण आता इथे भूमी नाही आहे. भूमी तर डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याकडे गेली आहे ना. मग आकाश इथे आनंद आपल्याबरोबर कसा काय सेलिब्रेट करणार. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, ए पौर्णिमा, अगं तू गप्प बस ना. तुला गप्प बसता येत नाही का गं. नेहमी आनंदावरती विरजण घालायला येत असतेस. प्रत्येक वेळेला हातामध्ये विरजणाची वाटी घेऊन उभी असतेस की काय, आणि इथे ती वाटी लगेचच प्रत्येकाच्या आनंदावरती टाकत असतेस. हे बघ, आकाशला इथे एवढा मोठा पुरस्कार जाहीर झाला आहे, आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे. त्याच्या आनंदावरती विरजण टाकायची तुला गरज नाही आहे, कळलं ना. आकाश, तू हिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस बाळा, आणि तुझा इथे मूड अजिबात तू ऑफ करून घेऊ नकोस. तो आनंदी राहायचा आहे, कारण तुझ्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ढेमरे सरांचा फोन आलेला असतो, जे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजक आहेत. ढेमरे सर म्हणत असतात की मिस्टर आकाश सर, तुम्ही सोहळ्याला येताना सहपत्नीसह यायचं आहे. तुम्ही तुमच्या वाईफला तुमच्याबरोबर घेऊन यायचं आहे सर. प्लीज सर, आम्ही रिक्वेस्ट करतो आहे तुम्हाला, असं सुद्धा इथे ढेमरे सरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आकाशला वाईट वाटतं की आता काय करावं, कारण त्याची पत्नी तर त्याच्याबरोबर नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, काय झालं रे आकाश. तेव्हा आकाश म्हणतो की त्या कार्यक्रमाच्या आयोजकांचा फोन होता, सहपत्नीसह तिथे त्यांनी बोलावलं आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, सहपत्नी, पण त्यांना तू सांगितलं नाहीस का आकाश, की तुझी आता बायको इथे तुमच्याबरोबर नाहीच आहे. ती तर आता ज्यांना तुम्ही दुसरा पुरस्कार जाहीर केला आहे ना, डॉक्टर संकर्षण अधिकारी, ती तर त्यांच्याकडे गेली राहायला. तू त्यांना सांगितलं नाहीस का. तेव्हा इथे लगेच मानसी चिडते. मानसी म्हणत असते, काय गं पौर्णिमा, ताई इथे नाही आहे म्हणून तू भांडवल करतेस का त्या गोष्टीचं, आणि म्हणून तू इथे भाऊजींना अजून त्रास देतेस का. हे तू खूप चुकीचं करतेस, कळते का तुला. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, अगं भूमी इथे नाही आहे असं नाही. भूमी इथे नाही आहे, पण ती कुठे आहे, तर डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याकडे गेले, कळलं ना. म्हणजे ती इथे नाही आहे ते ठीक आहे, पण ती कुठे गेले ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं. तेव्हा इथे रागिरी म्हणते, अगं ए पौर्णिमा, अगं बाई गप्प बस ना, तू जरा तोंडाला आवर घाल ना. कशाला उगाच वाटेल तसं बोलतेस आणि आकाश तर टेन्शन वाढवतेस. तेव्हा इथे आता रागिनी मुद्दामून हे सगळं बोलत असते. तिला तर आनंद होत असतो जेव्हा इथे पौर्णिमा आकाशला त्रास होईल असे शब्द बोलत असते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आई तुम्ही मला का बोलताय, मी काय चुकीचं बोलते सांगा ना तुम्ही.
ती आता भूमी इथे आहे का? भूमी आकाशला सोडून त्या डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याकडे जाऊन राहते. मग तिला कुणी काही बोलतंय का? तुम्हा लोकांना त्याचा त्रास होत नाही आहे? जर लोकांना कळलं तर ते काय बोलतील? महाजनांची किती इज्जत जाईल ते तुम्हाला कळत नाही आहे का? आणि जाऊ दे ना, काय व्हायचं ते होऊ दे. पण आता भूमी इथे नाही आहे आणि ती कशा पद्धतीने इथून गेली आहे त्याचा तर मला आनंद होईलच ना. मग हे सगळं बोलून मी मज्जा घेऊ नको का? तेव्हा इथे आकाश म्हणतो की पौर्णिमा, इतकी लवकर मज्जा घेऊ नकोस, कळलं ना? कारण का वेळ प्रत्येकाची असते आणि माझ्या भूमीने हे सगळं का केलं आहे ना, ते वेळ आल्यानंतरच तुला कळेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पत्नीसह तिथे बोलावलं आहे ना, मी माझ्या बायकोबरोबर, भूमीबरोबर तिथे नक्की जाईन. कळलं का तुला? काहीही झालं तरीसुद्धा आणि भूमीला माझ्याबरोबर यावंच लागेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीच्या मोबाईलवरती इथे आता संकर्षण अधिकारी यांच्या मित्राने एक फोटो पाठवलेला असतो, जो की भूमी आणि संकर्षण या दोघांचा असतो. तो फोटो आता रागिणी बघते आणि हसायला लागते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी पल्लवीच्या फोटोसमोर उभे असतात आणि ते म्हणत असतात की पल्लू, मला इतका मोठा पुरस्कार जाहीर झालाय. माझी आजवरची मेहनत तू तुझ्या डोळ्यांनी बघितलेस. हा पुरस्कार मला जाहीर झालाय, पण मी त्याचा आनंद सेलिब्रेट कसा काय करू? कारण तू इथे नाही आहेस. तू नाहीस तर हे पुरस्कार वगैरे सगळं काही व्यर्थ आहे ग. कारण तू जर इथे असतीस तर आपण दोघांनी मिळून एकत्र या सगळ्या आता पुरस्काराचं सेलिब्रेशन केलं असतं. तुला किती आनंद झाला असता ना पल्लू. कारण ज्या वेळेला मी इथे काम करत होतो, कष्ट करत होतो, तेव्हा सगळं तू डोळ्याने बघत होतीस आणि आता त्या कष्टाचं फळ मला मिळालं असतं ना, तो पुरस्कार मला मिळाला असता आणि तू तुझ्या डोळ्याने बघितलं असतंस ना, तर तुला खूप आनंद झाला असता. बरोबर ना? आयोजकांचा मला आत्ताच फोन आला होता. त्यांनी मला सांगितले की सहपत्नीसह यायचं. पण आता मी माझ्या पत्नीला कसं काय माझ्याबरोबर घेऊन जाऊ पल्लू? तू नाही आहेस तर माझ्या मनामध्ये तू गेल्याची जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरू शकणार नाही आहे. त्यानंतर इथे आता भूमी ते बोलणं ऐकते आणि ती म्हणत असते की तुम्हाला सहपत्नीसह बोलावलं आहे ना, ठीक आहे, मी येईन तुमच्याबरोबर तुमची बायको म्हणून. तेव्हा संकर्षण म्हणतो, नाही हां, अजिबात नाही. म्हणजे तू असशील आता जगासाठी माझी बायको, तू आपल्या कॉन्ट्रॅक्टनुसार माझी बायको असशील, पण तू आत्ता या पुरस्काराला माझी बायको म्हणून माझ्यासोबत यायचं नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, कारण जी मी मेहनत करताना माझ्या पल्लूने जे काही सॅक्रिफाईस केलं आहे, तिने जी काही तडजोड केली आहे ना, ती तिने केली आहे, तू नाही. त्याच्यामुळे माझी पत्नी, माझ्या या सगळ्या यशाचं श्रेय जर कुणाला जाईल ना, तर माझ्या पल्लूला जाईल. तेव्हा माझ्या पल्लूची जागा घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. तेव्हा इथे भूमी म्हणते, एक मिनिट, माझी ती इच्छासुद्धा नाही आहे, कळलं का? पण पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला आहे तसा माझ्या आकाशलासुद्धा झाला आहे. माझा आकाश तिथे नक्की येणार पुरस्कार सोहळ्यामध्ये. तेव्हा जर मी तुमची बायको म्हणून तिथे आले ना आणि आकाशने आपल्या दोघांना जर एकत्र बघितलं ना, तर तुमचा हेतू साध्य होईल. तेव्हा संकर्षण म्हणतो, म्हणजे तुला काय बोलायचं आहे? मला खरंच काही कळत नाही आहे. काय चाललं आहे तुझ्या मनात? तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की तुमचा हेतू साध्य करायचा आहे ना तुम्हाला? आकाशने थांबावं असं वाटतंय ना तुम्हाला? तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, हो, त्याने थांबायलाच पाहिजे. कारण तो सतत ज्या काही गोष्टी करतोय ना, खोलात शिरण्याचा प्रयत्न करतोय, ते सगळं मला मान्य नाही आहे. कारण ते मी डिझर्व नाही करत. तो माझा जो पाठलाग करतोय ते मला मान्य नाहीच आहे. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, मग पुरस्कार सोहळ्याला जर मी तुमची बायको म्हणून आले, आपल्या दोघांना एकत्र बघून माझ्या आकाशला त्रास होईल. तुटेल तो बिचारा मनातून आणि मग तो स्वतःहून थांबेल. मला माहिती आहे, मला खात्री आहे, मी ओळखते माझ्या आकाशला. तेव्हा डॉक्टर संकर्षण म्हणतो, ठीक आहे, आता जर तुझी इच्छा असेल तर मग मी काही बोलत नाही आहे. तू जर तुझ्या मनाची तयारी केली आहेस तर माझी काही हरकत नाही आहे. आणि तुला वाटते तसं जर होणार असेल तर मग मी सुद्धा तुझ्याबरोबर यायला तयार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे डॉक्टर संकर्षण म्हणतात, पण एक मिनिट, एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक्सप्रेशन जराही चेंज होता कामा नये. कारण जर एक्सप्रेशन बदलला ना, तर मग काय होईल तुला पण माहिती आहे, त्याचे परिणाम खूप जास्त वाईट होतील. तेव्हा भूमी म्हणते, नाही होणार, नाही होणार काही एक्सप्रेशन वगैरे चेंज. मी येते तुमच्याबरोबर, मी माझ्या मनाची तयारी करूनच येते. माझा आकाश जेव्हा तुमच्याबरोबर मला बघेल ना, तेव्हा तो मनातून पूर्णपणे तुटून जाईल आणि मग कदाचित तो कुठेतरी थांबेल. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता आकाश महाजन हा सारखा फोन करत असतो डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना. भूमी तिथेच असते. तेव्हा इकडे आता संकर्षण म्हणत असतो की हा आकाश महाजन मला का फोन करतोय, आणि सरळ भूमीच्या समोर संकर्षण आकाशचा फोन कट करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश सारखा फोन करत असतो, कारण त्याला काही करून भूमीबरोबर बोलायचं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसी येते आणि म्हणते, काय झालं भाऊजी, ताईचा फोन लागला का? तेव्हा आकाश म्हणतो, नाही ना मानसी, अगं मी कधीपासून भूमीचा फोन ट्राय करतोय, पण भूमीचा फोन लागत नाही आहे, आणि त्याच्यामध्ये डॉक्टर संकर्षण माझा फोन उचलत नाही आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनीने त्या दीपकला फोन केलेला असतो, आणि रागिनी त्या दीपकला सांगते की आता जो फोटो मी तुला पाठवला आहे तो फोटो तू आकाशला पाठवायचं, आणि नंतर काय बोलायचं आहे हे सगळं मी तुला सांगितलेलंच आहे. तेव्हा दीपक म्हणतो, मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका, ठरल्याप्रमाणे सगळं काही होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश हा सांगत असतो की भूमीचा फोन लागत नाही आहे वगैरे, आणि तेवढ्यातच त्याला एक फोटो येतो. तर तो फोटो जेव्हा आकाश बघतो, आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते, त्याच्यामध्ये भूमी पडत असते, आणि तेव्हा संकर्षणने तिला पकडलेला असता आधार देण्यासाठी, आणि तोच फोटो बरोबर क्लिक करण्यात आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, दीपक फोन करतो आणि म्हणत असतो, काय आकाश शेठ? तेव्हा आकाश म्हणतो, कोण आहेस तू, आणि हे कसं बोलतोयस माझ्याबरोबर? आकाश शेठ वगैरे काय, हां नीट बोल, आणि हा फोटो का पाठवलायस तू मला? तेव्हा इथे दीपक म्हणत असतो, तो फोटो जो पाठवला आहे ना, तो बघा तुम्ही, हा फोटो जर मीडियामध्ये व्हायरल केला तर तुमच्या बायकोची किती इज्जत जाईल तुम्हाला माहिती आहे ना? अहो तुमची बायको आहे ना ती भूमी, मग ती दुसऱ्या माणसाच्या गळ्यात का पडले? हा फोटो जर मी मीडियामध्ये व्हायरल केला तर तुमच्या घराची आणि तुमच्या बायकोची खूप इज्जत जाईल. तेव्हा तुम्हाला जर वाटत असेल तर 5 लाख रुपये रेडी ठेवायचे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, काय रे आकाश, काय झालं? तेव्हा आकाश म्हणत असतो, नाही आत्या काही नाही. तेव्हा मानसी म्हणते, काय झालं भाऊजी, तुम्ही इतके चिडला का होता, कुणाचा फोन आला होता? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही काही नाही. तेव्हा रागिनी म्हणते, नाही 1 मिनिट बघू दे, मला फोन बघू दे. फोनमध्ये बघितलंस आणि लगेच टेन्शनमध्ये आलास, बघू दे बरं मला. तेव्हा इथे आता फोन बघितल्यानंतर त्याच्यामध्ये भूमीचा आणि डॉक्टर संकर्षण अधिकारी यांचा फोटो असतो. तो बघितल्यानंतर इथे रागिनी म्हणते, अरे बापरे काय हे, आणि इथे ती आता ओव्हर रिॲक्टच करत असते. रागिनी म्हणत असते, अरे देवा, हा फोटो बघण्याच्या आधी माझे डोळे का नाही फुटले, माझे डोळे का नाही गेले? तेव्हा मानसी म्हणते, काय झालं आई, बघू द्या तरी तो फोटो एवढा काय आहे, कुणाचा आहे? तेव्हा मानसी तो फोटो बघते आणि ती सुद्धा म्हणते की भाऊजी काय आहे, हा असा कसा फोटो? तेव्हा इथे आकाश म्हणतो की हा फोटो मला एका माणसाने पाठवला आहे. त्यानंतर रागिनी म्हणत असते की आकाश, अरे पण हा फोटो असा कसा, भूमी एका वेगळ्या माणसाच्या गळ्यात पडले, हे सगळं कसं काय घडू शकतं? आकाश, मी तुला सांगत होते ना, अरे भूमी खरंच तिच्या आयुष्यामध्ये खूप पुढे निघून गेले, ती मूव झाले बेटा. तिच्याकडे बघून तर मला असंच वाटतंय की ती खरोखर संकर्षण अधिकारी याच्या प्रेमात पडली आहे, बघ ना तू तिच्याकडे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता आकाशला धक्का तर बसणारच, कारण इथे भूमी त्याची बायको आहे आणि ती आता अशी संकर्षणच्या गळ्यामध्ये पडले. हा फोटो बघितल्यानंतर त्याला तर धक्का बसणारच. तेव्हा इथे रागिनी म्हणते, तू बस बाळा, इथे बस, पाणी पी बरं आणि शांत हो. मी सांगते ना तुला, इथे भूमीच्या मनामध्ये तुझ्याबद्दल जे काही प्रेम होतं, जी काळजी होती, ती आता निघून गेले मला असं वाटतं. फोटोकडे बघून तर असंच वाटतंय की भूमी तिच्या आयुष्यामध्ये खुश आहे, ती मूव झाली. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, रागिनी आता आकाशच्या मनामध्ये भूमीबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न करत असते. रागिनी म्हणते, बघितलंस ना तू, मी म्हणाले होते ना तुला की तू सुद्धा भूमीला आता विसर, म्हणून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आत्या हे खोटं आहे, सगळं खोटं आहे, हा फोटो वगैरे हे सगळं खोटं आहे. माझी भूमी असं कधीच करू शकत नाही, मी ओळखतो ना भूमीला, ती कधीच असं करू शकणार नाही. नक्कीच काहीतरी घडतं आहे, नक्कीच काहीतरी असं आहे ज्यामुळे भूमी अशी वागते, नाहीतर भूमी अशी कधीच वागणार नाही. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, भाऊजी हा फोटो आहे ना खोटा असू शकतो. अहो तुम्हाला माहिती आहे ना आता एडिट कसं केलं जातं, मला असं वाटतं आहे की AI च्या मदतीने हे सगळं केलं आहे, AI च्या मदतीनेच केलं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, नाही भूमी, फोटो जरी खरा असला ना तरीसुद्धा हे सगळं भूमी आणि तो संकर्षण दोघेजणं मुद्दामून करतायत. नक्कीच त्या दोघांमध्ये असं काहीतरी शिस्त आहे,
नक्कीच काहीतरी त्या दोघांमध्ये शिस्त आहे जे मला कळू द्यायचं नाही आणि ते लोक ना मला जाणून बुजून हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे कदाचित तसं काही नसेलही नाहीतर हा फोटो मला का पाठवतील ना. हा फोटो मला पाठवायची गरज काय आहे लोकांना. जर हा फोटो मला पाठवला तर मी या गोष्टीवरती कदाचित विश्वास ठेवावा आणि या सगळ्या खोलाशी जाणं थांबवावं असा त्यांचा हेतू असू शकतो असं मला वाटते. मानसी, मी माझ्या भूमीला बरोबर ओळखतो. ती कधीच अशी मुद्दामून वागणार नाही आहे. पण आता ती जे काही वागते ना ते वागण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. मला हे चित्र दाखवलं जाते की असं आहे, पण मी विश्वास ठेवणार नाही आहे. जोपर्यंत नक्की कारण काय आहे हे मला कळत नाही तोपर्यंत मी कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लगेचच अथर्व येतो आणि म्हणत असतो की आकाश, अरे तुझा तो कार्यक्रम कधी आहे, काय सांगितलं आहे का डेट वगैरे, सत्कार सोहळा कधी आहे. तर 18 तारखेला आहे. तर इथे आता 18 तारखेला आहे असं विचारल्यानंतर आकाश म्हणतो 18 तारखेला म्हणजे 18 तारीख परवा आहे. तेव्हा तो म्हणतो हो परवा आहे. तेव्हा तो म्हणतो मग उद्या 17 तारीख आहे. आणि प्रेक्षकांनो 17 तारीख असल्यामुळे इथे आता आकाशला कळतं की 17 तारखेला त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ओजसला त्याची आजी सुलक्षणा झोपवत असते आणि इथे काका टेन्शनमध्ये असतात. तेव्हा इथे सुलक्षणा आता जात असताना इथे काका म्हणत असतात, सुलक्षणा तू अशी का वागलीस ग, का तू असं करतीयस. आता जावई बापूंचा इतका मोठा सत्कार होणार आहे हे तू ओजसला का नाही सांगू दिलंस मला. त्याच्या वडिलांना इतका मोठा सत्कार मिळणार आहे हे जर मी त्याला सांगितलं असतं तर त्याला आपल्या वडिलांचा अभिमान वाटला असता, त्याला आनंदच झाला असता ना. तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणत असते की मला जावई बापूंची अशी कुठलीच गोष्ट ओजसला सांगायची नाही आहे ज्याच्यामुळे ओजसच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जो राग आहे तो कमी होईल. तर मला त्यांना अजिबात आता खुश होऊ द्यायचं नाही आहे. आणि त्याचबरोबर जावई बापूंना तर नाहीच, पण ओजसलासुद्धा त्यांच्यामुळे मला आनंदी होऊ द्यायचं नाही आहे. ते दोघेजण नक्की काय करण्याचा प्रयत्न करतायत हे कळत नाही आहे का मला. तेव्हा इथे आता ते दोघंजण मुद्दामून माझ्या ओजसच्या मनामध्ये प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, पण मी तसं होऊ देणार नाही. तेव्हा इथे काका म्हणतात, पण सुलक्षणा तू असं का करतेस. अगं मगाशीसुद्धा भूमीने जे काही केलं ते ओजसच्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्यासाठीच केलं होतं ना. मग तू असं का केलंस. तू ओजसलाच ती चुकीची आहे असं का दाखवून दिलंस. ओजसच्या मनामध्ये सुद्धा तिच्याबद्दल आपुलकी निर्माण होऊ दे ना. भूमी चांगली मुलगी आहे. तेव्हा इकडे आता सुलक्षणा म्हणत असते, हे बघा तुम्ही प्लीज त्या भूमीची बाजू घेऊ नका. मी माझ्या मुलीला विसरू शकणार नाही आहे. जावई बापू एका महिन्यात विसरले असतील पल्लवीला, पण मी माझ्या मुलीला विसरलेले नाही आहे. आणि मी जोपर्यंत आता ओजसला माझ्याबरोबर माझ्या घरी घेऊन जात नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. मी असंच इथे त्या दोघांबद्दल त्याच्या मनामध्ये विष पेरत राहीन असं इकडे सुलक्षणा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आता क्षितिजाला घेऊन डॉक्टरांकडे आलेली असते आणि ती म्हणत असते की क्षितिजा, तुला माहिती आहे का, बाबाला आहे ना तुझ्या खूप मोठा आता पुरस्कार जाहीर झाला आहे. तुझ्या बाबाचा सत्कार होणार आहे. आपण जर बाबाबरोबर असतो तर त्याला किती आनंद झाला असता ना. आणि आपण तिघांनी मिळून सेलिब्रेशनसुद्धा केलं असतं. आपण तिघे जर एकत्र असतो तर ती फ्रेम किती बघायला छान दिसली असती. तेव्हा इथे भूमी म्हणते, खरं सांगू का क्षितिजा, मलासुद्धा असंच वाटते की आकाशजवळ जावं, त्याचं अभिनंदन करावं, त्याला घट्ट मिठी मारावी, कारण त्याला हा जो पुरस्कार मिळणार आहे ना तो त्याच्या आजवरच्या मेहनतीचं फळ आहे. बाबा इथे खूप मेहनत करतो हो ना. तुझ्या छोट्या छोट्या हातांनी बाबाचं अभिनंदन केलं असतंस तर त्याला किती आनंद झाला असता असं इकडे आता भूमी म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी भूमीला आपल्याबरोबर बायको म्हणून घेऊन गेलेले असतात आणि आकाशला जळवण्यासाठी, आकाशवरती राग काढण्यासाठी डॉक्टर संकर्षण अधिकारी इथे आता पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉक्टर संकर्षण अधिकारी म्हणत असतात की मी माझ्या यशाचं श्रेय सगळं माझ्या बायकोला भूमीला देतो, कारण ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती म्हणून मी हे सगळं करू शकलो. आणि आता इथे मुद्दामून संकर्षण अधिकारी हे सगळं म्हणालेला असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो की मी सुद्धा संकर्षण अधिकारी म्हणाले तसं माझ्या इथे यशाचं श्रेय मी माझ्या बायकोला, म्हणजे माझ्या मुलीच्या आईला, माझ्या घरच्या लक्ष्मीला, महाजनांच्या मोठ्या सुनेला
मी या सगळ्याचं श्रेय देणार आहे. माझ्या यशाचं श्रेय फक्त आणि फक्त तिलाच जातं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की तिने माझी साथ कठीण प्रसंगामध्ये कधीच सोडली नाही. ती प्रत्येक वेळेला खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे मी सुद्धा तिची साथ कधीही सोडणार नाही आहे. मी तिला कधीच एकटं सोडणार नाही. प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक वेळेला मी तिच्याबरोबर असेन, खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहीन, असं इथे आकाश आता माईकवरती इथे पुरस्कार स्वीकारल्यानंतर सगळ्यांसमोर म्हणत असतो. तेव्हा इथे भूमीला कळत असतं की आकाश काय बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि तिला ते सगळं बोलणं ऐकून खूपच जास्त आनंद होतो. तर इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना त्याच्या बोलण्याचा राग येत असतो आणि इथे भूमी त्याचं बोलणं ऐकून आता खूपच जास्त इमोशनल झालेली असते. नाही म्हणता तिच्या डोळ्यामध्ये आकाशकडे बघून पाणी आलेलं असतं.